या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेलगतच्या पिपरिया गावात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेल्यानंतर वन विभागाने तातडीने उपाययोजना करीत संशयित वाघ TUI 8 जानेवारीला बुधवारी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरातील गावकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. या हल्ल्यात पिपरिया येथील संगीता गोपीचंद वघारे वय 46 वर्ष मृत्युमुखी पडल्या होत्या. या घटनेनंतर गावकऱ्यांचा वन विभागाप्रती रोष उफाळून आला. वन विभागाने पगमार्क तपासणी, कॅमेरा ट्रॅप आणि क्षेत्रीय निरीक्षणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासात TUI 08 हा वाघ संशयित असल्याचं निष्पन्न झाले. संबंधित वाघाने पशुधन व मानवावर हल्ला केल्याची बाब उघडकीस आली आहे. 28 ऑक्टोबरला झिंजेरिया येथील इमला इनवाते व 5 डिसेंबरला मौदी येथील अशोक उईके यांच्या मृत्यू प्रकरणानंतरही याच वाघाने त्यांना लक्ष्य केल्याचा अंदाज आहे. क्षेत्र संचालक अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनात राबवलेल्या विशेष मोहिमेत ACF पूजा लिमगावकर, RFO विवेक राजूरकर, जयेश तायडे, डॉक्टर सुजित कोलंगाथ व जीवशास्त्रज्ञ श्रीकांत ढोबळे सहभागी होते. वन विभागाच्या मृताच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करीत शासन नियमानुसार मदत दिली जात असल्याचं स्पष्ट केलंय. जनता टाइम्स आणि सटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.